श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळी जागे होताच बोला हे 2 शब्द. तुम्हाला पाहिजे ते मिळेल. प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. तुमची तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील. मित्रांनो, आज आपण असे 2 शब्द पाहणार आहोत जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकेल. या शब्दांचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर तोडगा मिळेल. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. तसेच सकाळी उठल्यावर काय चुका करू नये हे देखील आपण आज पाहणार आहोत. कारण या चुका तुम्हाला त्रास आणि दरिद्री देऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे, जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी बनेल. बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात उलटपालट होऊ लागली आहे. काम बिघडत चालले आहे. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे. तुम्हाला तुमच्या घरात गुदमरल्यासारखे वाटत असेल. तुमच्या जीवनात काहीतरी वास्तव्य राहिलीच नाही. मनामध्ये नेहमीच वाईट विचार असतात. हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो. ती कौटुंबिक समस्या असो वा पैशांची चिंता, काही चांगले घडत नाही. जर तुम्हाला या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करावा लागेल. त्यावेळी तुम्हाला प्रथम 2 शब्द बोलावे लागतील, जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मित्रांनो, या शब्दांची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येईल. हे लक्षात ठेवणे देखील फार महत्त्वाचे आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नये. या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात. तसेच सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा दिसला पाहिजे, त्याचा देखील मोठा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. या गोष्टींचे योग्य अनुसरण करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही, तर उपासना न करताही आपल्याला इतके फळ मिळेल की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. जर आपण एखाद्यास आनंदी केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेला प्रत्येक फायदा मिळेल. हे आपल्याला मानसिक सामर्थ्यास इतके मजबूत करेल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल. हा उपाय मुलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे, कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न असतो आणि परीक्षेत यश मिळवण्यास मदत करतो. घरातील स्त्रियांसाठीही हा उपाय वरदानापेक्षा कमी नाही. जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्याचा एक असा चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल. अशी मुले जी केवळ आपल्या घरासाठी भाग्यवान नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणेल. हा उपाय आपले वैवाहिक जीवन खूप आनंददायी आणि गोड बनवेल. हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करते. व्यवसाय वर्गातील लोकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते सांगते, लक्षपूर्वक ऐका. हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला आंघोळ करायची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही. स्वच्छतेची किंवा देवांशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायाची काळजी घेतली जाते, जसे की आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, पद्धतशीर पूजा करणे आवश्यक नाही. असे मानले जाते की या उपायाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फक्त सकाळी उठून 2 शब्द बोलावे लागेल.
केवळ 2 शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल. हे केवळ आपल्या घराचे वातावरण बदलणार नाही, तर आपले जीवन सकारात्मकतेने, आनंद आणि समृद्धीने भरेल. हा उपाय इतका प्रभावी आहे की आपण काही दिवसातच याचे परिणाम जाणू शकाल. तर मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही सकाळी 2 शब्द बोलताच नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा मिळेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या व्यक्तीस प्राप्त होईल आणि तुम्हाला आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल. आपल्याला फक्त सकाळी हे करावे लागेल आणि प्रथम देवतांवर ध्यान करावे लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपला दिवस फक्त देवाच्या उपासनेने सुरू केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच योग्य शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात चांगले कामे मिळेल. आपले दोन्ही हात जोडून देवाचे अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. ओम जू सुहा. हा छोटासा महामृत्युंजय मंत्र आहे. जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुंडलीत काही दोष असतील तर ते कमी होतील. या मंत्राचा जप करून आपली सर्व कामे पूर्ण होतील. अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून आपला दिवस चांगला जाईल. म्हणून जेव्हा सकाळी डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. तेव्हा समजून घ्या की आपला दिवस तयार झाला आहे. तर मित्रांनो, सकाळच्या वेळी आपल्याला आयुष्यात खूप खास असते. दिवसाचा हा काळ जेव्हा आपण सकारात्मकतेने प्रारंभ करतो, परंतु बऱ्याचदा आपण नकळत काही चुका करतो, ज्या केवळ आपला दिवसच खराब करत नाहीत, तर आपल्या जीवनात नकारात्मकता वाढवतात. या नकारात्मकतेमुळे देवी लक्ष्मी सुद्धा आपल्यावर रागवू शकते. म्हणून तुम्ही या सवयी ओळखून आजपासूनच त्या सोडल्या पाहिजे. हे खूपच महत्त्वाचे आहे. प्रथम चूक अशी आहे की बऱ्याचदा सकाळी उठताच आळस देत हातांच्या बोटांना तोडणे हे अशुभ आहे. परंतु असे म्हटले जाते की लोक सकाळी उठतात आणि बोटांना मोडतात, त्याने त्यांची नशीब देखील असेच फुटले जाते. त्यांचे नशीब देखील फुटणे सुरू होते. जेव्हा बोटांचा मोडल्याचा आवाज येतो तेव्हा तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचे कार्य करतो. ही सवय केवळ आपला दिवस खराब करत नाही, तर आपल्या नशिबावरही नकारात्मक परिणाम करू शकते. म्हणून आपण सकाळी उठताच आपणास ही सवय असेल तर ती सवय सोडा. दुसरी मोठी चूक आहे की त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर जास्त दृश्यमान असतो. जेव्हा आपण तोंड न धुता आरशात पाहतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यांमधून आपल्या शरीरात प्रवेश करते. हेच कारण आहे की आपण सकाळी उठताच आरसा पाहणे अशुभ मानले जाते. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा. या छोट्या सवयी सामान्य दिसू शकतात, परंतु त्यांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. जर आपण सकाळच्या या चुका सुधारल्या तर आपला दिवस छान सुरू होणार नाही, तर आपल्या जीवनात आनंद, शांतता आणि सकारात्मकता देखील येऊ शकते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजपासून या सवयी सोडा. 3. सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा पाहायचा आहे, तर प्रथम आपण आपल्या देवाचा म्हणजे इष्टदेवतेचा चेहरा पाहावा. सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू शकते. हे टाळण्यासाठी आपण आपल्या आवडत्या इष्टदेवतेचा चेहरा पाहायचा आहे. आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकता. मित्रांनो, असे मानले जाते की पृथ्वीवरील आपले पालक हे आपले देवच आहेत. आपण त्यांना पाहू शकतो. आपल्या आईवडिलांना पहा. दिवसभर आपल्याला ताजेपणा आणि ऊर्जा मिळेल. 4. सकाळी उठतात आपण आणखी एक काम करू शकतो, ते म्हणजे जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक विधी म्हणून शिकवली जाते,
तर ती म्हणजे सकाळी उठताच हातांच्या तळहाताकडे पाहणे आणि एक श्लोक म्हणणे. एकाग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम. आपण हा श्लोक म्हणावा. या मागील कारण असे आहे की शास्त्रवचनानुसार आपल्या तळहातात सरस्वती देवी, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे निवासस्थान आहे. मित्रांनो, आपल्या तळहातावर आपले देव बसलेले असतात. त्यामुळे झोपेतून डोळे उघडताच आपल्या तळहाताकडे पाहत हा श्लोक बोलायचा आहे. तर यामुळे तुमचे वेळ शुभ चालू होईल, याचा आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो. जर आपली सकाळी योग्यरित्या सुरुवात झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. या कारणास्तव सकाळी अगदी लहान लहान गोष्टींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. 5. आज मी आपल्याला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या आपण केवळ ऐकल्याने आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो. जर आपले डोळे सकाळी घंटाच्या आवाजाने किंवा शंखाच्या आवाजाने उघडले तर ते खूपच शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देवाची उपासना केली पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजे. उपासनेदरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या, कारण ते केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या मनाची नकारात्मकता देखील दूर करते. 6. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपला दिवस शुभ बनवू शकेल ती म्हणजे जर आपण सकाळी घराबाहेर पडला आणि वाटेत एक सफाई करणारा कामगार पाहिला तर ते एक अतिशय शुभ संकेत मानला जातो. ज्योतिषशास्त्र असे म्हटले जाते की साफसफाई हे कामगार शनिदेव यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत जर आपण त्यांच्याकडे बघून तोंड फिरवले किंवा त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते अशुभ असू शकते. त्यावेळी त्याऐवजी शक्य असल्यास त्यांना काहीतरी देणगी द्या. 7. तसेच सकाळी जागे झाल्यानंतर आपल्या घरातील इतर कोणत्याही सदस्यांची सावली पाहू नका. असे करणे अशुभ मानले जाते. सावली पाहून त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. तर सकाळी जागे झाल्यानंतर काही छोट्या छोट्या सवयी आपल्याला बदलायच्या आहेत. सकारात्मक गोष्टी पहा आणि सावली टाळा. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपली सकाळ सुरू करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला जाईल. या सवयी केवळ आपले जीवन सुलभ करतील तर आपल्याला मानसिक शांती देखील देतील. त्याचबरोबर मित्रांनो, सकाळी जागे होताच खरकटी भांडी पाहू नका. अशा परिस्थितीत आपली विशेष कृती योजना अपूर्ण राहते, कारण दिवसभर आपल्या सर्व योजनांमध्ये अपयश येते. जर रात्रीची उष्टी खरकटी भांडी आपल्याला स्वयंपाकघरात असेल तर ती अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून आपल्याला सकाळी उठताच दिसणार नाही. परंतु त्याऐवजी हे चांगले होईल की ती भांडी रात्रीच साफ करून मग झोपा. तर मित्रांनो, या काही सवयी होत्या ज्या आपण सकाळी केल्या पाहिजेत आणि काही छोट्या छोट्या सवयी होत्या त्या आपण टाळायला सुरुवात केली पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.